तर राम राम भावना, तुम्ही कशात आहे? तुम्ही सर्व छान असाल. तर आज आपला इंग्लिशचा पहिला पेपर आहे आणि आत्ता सध्या 6:02 झालेली आहेत. आपण सवार होऊन चाललेलो आहेत आपला पेन वगैरे घेऊन, पण तिथे गेल्यावरती काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही आहे. आपण फुल तयार होऊन चाललो पेपर लिहायला, पण पेपरमध्ये काय लिहायचं? लिहू काहीतरी, नाव वगैरे तर लिहू ना. तरी चाललोत आपण अंधार. सगळे माणसं झोपलेले असतील, तसं आपण डाका टाकू शकतो. क्यों ना डाका, चोरी चकारी कर सकते हैं हम लोग. हाय कोणतरी सोड आहे, बाकी जाऊ आता पटकन जाऊ. तर देवाच्या दरबारामध्ये आपण आपला माथा टेकलाय आणि आपण अजूनही चालतो. आपला पेपर आहे, आता चाललोत आपण आणि अजून चालतच जातो. म्हणजे समोर अजून एसटी लागणार आहे अजून अर्ध्या तासाने. किती चांगली गोष्ट आहे बरं. आता जाऊ. आपण कॉलेजवरती पोहोचलो. इथं मुलांची शाळा घेतली. जोपर्यंत पेपर सुरू होत नाही त्यांना सोडतील 9-10 वाजेपर्यंत. आपला तसा 10:30ला सुरू होणार आहे पेपर, बोर्डाचा पेपर. लागणार आहेत मजबूत. तसं आपण देवाला प्रार्थना केली, देवाच्या पाया पडून आलो सकाळी की चांगला जावा पेपर आणि काही मदत देवानीही करावी. मी एकटा आलेलो इथं. अजून 2-3 तास टाईम आहे अजून पेपरला. मग 2.5-3 तास वापस पेपर होणार. 3 तास पेपर, 3 तास अजून मी इथंच. म्हणजे हे गणित समजत आहे तुम्हाला? बाकी काही नाही. हो, अजून किती टाईम किंवा अजून कोण येत आहे. आता मुलं वगैरे आलेत सगळे. आपण जाऊ आता आतमध्ये पेपरला. पलीकडे तिकडं हॉस्टेल आहे. आपण इथं हॉस्टेलवरल्या मुलांना फोन देऊ, मग जाऊ पेपरला. तास भरलाय होतो मी. मग काही नाही, आता देऊ इथं फोन, मग देऊ पेपर कसा जातोय कसा नाही. तर पेपर सुटून 1-5 मिनटं झालं. हे मुलं चालले सगळे, म्हणजे मुलं बाहेर गेले. आपण इथं हॉस्टेलवरती फोन ठेवला होता. आता पास व्हायची गॅरंटी नाही आपल्याकडं. सरनी जर केलं पास तर आहे. तुमचा आमचा गेला विषयच गेला. म्हणजे बाकी तसं आतमध्ये खूप टाईट पकडलं होतं, तसं सांगायचा विषय ना. पण आपण बऱ्यापैकी लिहिलं आहे. पण आता जर पास जर झालो तर देवाची कृपा म्हणायची, बाकी काही नाही. बाकी आता जाऊ घरी. ते मुलं राहिले आता. पण काही म्हण, पण इंग्लिशच्या पेपरला असंच होतं सगळ्याचं. हां, पेपर सुटला आणि आतमधून कुलूप लावलंय. हे राहिले कुलूप लावून राहिले. आता काय गॅरंटी असेल ती पाहू. किती मार्क लिहिला? 40. किती लिहिला? 40 मार्काचा लिहिला? खरं सांग.
आपल्याकडे आमच्या वर्गात तर डायरेक्ट स्पॉट येऊन अर्धा तास आमच्या वर्गात बसलो होतो आणि सुरुवातीला अर्धा तास. आपण इथं फाट्यावरती पोहोचलो जिथून आपण एस टीने जातो. आपण मुलांसोबत आलो, आपले मित्र दुसऱ्या शाळेवरले. तरी आता आपण चालू घरी. भूक लागली कारण 9-10 तास झालं. मी आधीच तिथं होतो आणि पेपरचे काही मग असे मिळून 9-10 तास होतात. तरी आता चालत आपण घरी जेवायला. मग आता आपण पोहोचलो घरी. कपडे वगैरे चेंज करू, जेवण करू. उद्या पण पेपर आहे, परवा पण पेपर आहे, बिना सुट्टीचे पेपर आहे. तरी ह्या पेपरचा मला काही वाटत नाही, एवढा भरोसा नाही आहे. आपण पेपर लिहिलाय, सगळा बरोबर आहे की नाही याच्यावरती पण आपल्याला संशय येतोय. बाकी तसं पाहू आता काय होतं काय नाही. मग आता जेवण करू तसं. आता ते रिझल्ट आल्यावरच कळेल काय काय नाही ते. तर करू कपडे चेंज आणि जेवण करू. तर कपडे चेंज करून आपण आपल्या मित्रांना विचारला कसा गेला पेपर. बाकी म्हणतेच चांगला गेला, बाकी माहिती नाही. मग बाकी आता त्याचं हॉल तिकीट माझ्याकडे, ते नेऊन दिलं त्याला. तर आता आपण जेवू. आल्यापासून आपण एकदा जेवलो, आता दुसऱ्यांदा जेवतो. आपल्याला येऊन जास्त टाईम नाही झाला, ते कळलं पण नाही कुठे गेला टाईम. बाकी तसा उद्या पेपर आहे आपला हिंदीचा. बाकी आता जेवू. आपण आता दुसऱ्यांदा जेवलो आणि आता आपण चाललोत झोपायला, कारण उद्या आपला हिंदीचा पेपर आहे आणि परवा मराठीचा आहे. तरी हे पेपर कसे, हे 2-2 मार्कासाठी हे बरेचसे पेपर राहतात. कारण शेवटचा जो प्रश्न असतो तो खूप मोठा असतो. त्याच्यात डायरेक्ट 10-10 मार्काचा निबंध पत्रलेखन बरंच काही असते. तरी आता उद्या आपल्याला आजच्या प्रमाणे जावं लागेल, कारण गाडीचा प्रॉब्लेम आहे. तरी मग उद्या जाऊ पेपरला, भेटू तुम्हाला पेपरमध्ये उद्या. तर मग भेटू तुम्हाला उद्याच्या नवीन ब्लॉगवरती. जय शंभू नारायण.